तर या ठिकाणी ठीक आहे, आपल्याकडे थोडीशी माईकची आज तुटवडा असल्यामुळे आणि आमच्या घरामध्ये आज लाईट पण गेलेली आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की पॉडकास्ट व्हिडिओ शूट करूया. पण मॅडम माझा पहिला असा प्रश्न आहे की तुमचं एज्युकेशन किती झाले ते पब्लिकला सांगा. ग्रॅज्युएशन केलंय मी कॉमर्स मध्ये आणि त्यानंतर म्हणजे ते करायचं म्हणून केलं होतं मी, कारण मला ह्या फील्ड मध्ये जास्त इंटरेस्ट होता. ओके, म्हणजे अस्मिताचं असं म्हणणं आहे की शिक्षण शिक्षणासाठी असावं म्हणून तिने शिक्षण केलंय, पण तिचा मूळ कल हा कला क्षेत्रामध्येच होता. मग त्यांनी सिरियल्स वगैरे केल्या, तिकडे थोडस तिला अंडरस्टँडिंग भेटली. नाही, मला याचा आन्सर आहे. ऍक्च्युली मी 2015 पासून या फील्ड मध्ये आहे आणि मी तेव्हापासून आपल्या युट्यूबला अल्बम सॉंग्स करते. त्यानंतर मी आपले सिरियल मध्ये रोल पण केलाय छोटासा. त्यानंतर मी जसं मी माझ्या पिक्चर मध्ये छोटासा रोल केला तसा तू सिरियल मध्ये छोटासा केला. ओके बघा, म्हणजे त्यामुळं माझी आणि माझ्या बायकोची ट्युनिंग किती जुळते. तिने सिरियल मध्ये छोटासा केला. माझ्या आयुष्यात खूप मोठा ट्विस्ट आला. येस, तो म्हणजे काय. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की आकाश सर तुम्हाला कुठं भेटले, जे त्या टायमाला पण प्रसिद्ध रील स्टार आणि प्रसिद्ध उद्योजक होते. नाही, उद्योजक नव्हते तेव्हा आणि रील स्टार पण प्रसिद्ध नव्हते. ठीक आहे, सॉरी, आय एग्री. कुठे भेटले ते तुम्हाला? हे पावनभूमी आहे नाशिक, ऐकलं असेल तुम्ही. माहिती आहे सगळ्यांना. एवढं तुम्ही एवढं गुंगू नका झाला. एवढं ते आपल्या घरचं पॉडकास्ट मॅनेज. नहीं वो मेरे दिल मतलब नासिक मतलब दिल से प्यारे भाई. उधर मिले थे और उधर ही हमको हो गया प्यार. ओके, ठीक आहे. आता अजून एक असा प्रश्न आहे, कोणतरी एकदम भिकार भांचका माणूस आहे जो बुलेट वाजवतोय खाली आणि त्याचा आवाज तुम्हाला आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जे बुलेट वाजवण्यात ना त्यांना एक दिवशी 100% कोणीतरी वाजवायला पाहिजे. समाजाला त्रास, स्वतःला त्रास, पेट्रोलला त्रास, प्रदूषण